जरांगे पाटील यांची प्रकृती खालावल्याची माहिती सध्या समोर येते। वैद्यकीय उपचार घेण्यास जरांगेंनी पुन्हा एकदा नकार दिलाय। खरं तर मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज 6वा दिवस आहे। आज राज्यात ठिकठिकाणी जरांगे यांच्या समर्थनात आंदोलन देखील होणार आहे। खरं तर मागच्या दिवसाच्या घडामोडी पाहिलं तर मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावलेली आहे। वैद्यकीय उपचार घेण्यास जरांगेंनी नकार दिलेला आहे। खरंच जरांगेंच्या उपोषणाचा आज 6वा दिवस आहे। राज्यामध्ये ठिकठिकाणी जरांगेंच्या समर्थनार्थ आंदोलन देखील केली जाणार आहेत। कारण आपण पाहतोय काल देखील अनेक ठिकाणी रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं होतं। याबाबतचे ताजे अपडेट देण्यासाठी माझा सहकारी सचिन बडे आपल्यासोबत जोडलेला आहे। सचिन, मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावलेली आहे। वैद्यकीय उपचार घेण्यासाठी ते आधी नकार दिले होते, सध्या देखील ते आपल्या भूमिकेवरती ठाम आहेत आणि राज्यभर त्यांच्या समर्थनात बंद देखील पाळण्यात आलाय। याबाबत सविस्तर काय सांगशील? मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा आजचा हा 6वा दिवस आहे आणि 6वा दिवस जरी असला तरी सुद्धा ते उपचार घेण्यासाठी या ठिकाणी नकार दर्शवत आहेत किंवा उपचार मी घेणारच नाही यावर ते अजूनही ठाम असल्याचं पाहायला मिळतंय। त्यांना वेदना होत आहेत, त्यांना त्रास होतोय, एवढंच काय तर काल त्यांच्या नाकातून रक्तस्राव देखील पाहायला मिळालेला होता। मात्र त्यानंतर संतापलेल्या या ठिकाणच्या आंदोलकांनी म्हणा किंवा समाज बांधवांनी मनोज जरांगे यांना जबरदस्ती सलाईन लावलं। मात्र तरी सुद्धा मनोज जरांगे हे म्हटले की मी झोपेत असताना मला सलाईन लावलं, त्यामुळे ज्यांनी मला सलाईन लावलं त्यांनी मुंबईला जावं आणि मुंबईला जाऊन आम्हाला आरक्षण द्यावं, म्हणजे कुठेतरी समाजाचा प्रश्न हा सोडवला जाऊ शकतो। मात्र एकीकडे मनोज जरांगे यांची प्रकृतीची बिघडत चाललेली आहे, त्यांना वेदना होतात, त्यांना त्रास होतोय। मात्र दुसरीकडे जर मला काही बरं वाईट झालं आणि मी जर मेलो तर मला सरकारच्या दारामध्ये नेऊन टाका, असं मनोज जरांगे बोलतात। त्यामुळे पुन्हा एकदा जर मुंबईला जाण्याची वेळ आली तर मुंबईला जाऊ, म्हणजे मुंबईला जाण्याचा इशारा जो आहे तो मनोज जरांगे यांनी दिलेला आहे। आणि समाज सुद्धा म्हणतोय तुम्ही उपोषण मागे घ्या, हवं तर आपण पुन्हा एकदा मुंबईला जाऊ, मात्र तुम्ही तुमच्या जीवाची काळजी घ्यावी अशी मागणी जो आहे तो समाज करतोय। तर काही ठिकाणी अंतरवाली सराटी या परिसरामध्ये काही जणांनी रास्ता रोको देखील केलेला होता। बराच वेळ रस्त्यांवर धिंगाणा आणि गोंधळ सुद्धा पाहायला मिळाला। मात्र त्यानंतर पोलिसांनी मध्यस्थी करून मनोज जरांगे यांचा संदेश आल्याच्या नंतर या ठिकाणचा रस्ता हा सुरळीत करण्यात आलाय। मात्र कुठेतरी महाराष्ट्रातील विविध भागांमध्ये संतापाचं वातावरण पाहायला मिळतंय आणि अंतरवाली सराटीमध्ये एक भावनिक वातावरण निर्माण झालेलं आहे। कारण मनोज जरांगे यांची प्रकृती खालावत चाललेली आहे। त्यांना पाहण्यासाठी येणारा प्रत्येक नागरिक जो आहे तो चेहऱ्यावरील भाव सांगतायत की पाटलांच्या वेदना काय होत आहेत आणि त्यानंतर सर्वसामान्य जनतेचा आवाज जो आहे तो म्हणजे पाटलांनी उपोषण सोडावं आणि काळजी घ्यावी। सरकारला आपण कुठेतरी त्यांना आपण मागणी करू आणि त्यांना कुठेतरी आरक्षणाच्या माध्यमातून सर्वांना दिलासा देण्याचा प्रयत्न करू। मात्र जर जीवच गेला तर करणार काय, हाच प्रश्न जो आहे तो मराठा बांधव आता उपस्थित करतोय। नक्कीच सचिन, याबाबतचे तुझ्याकडनं अपडेट घेतच राहू। मात्र या महत्त्वपूर्ण अशा माहितीसाठी खूप खूप धन्यवाद। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।